नमस्कार. माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे दोन नेते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मागील दोन विधानसभा निवडणुकीत देखील आपण भरणे विरुद्ध पाटील अशी थेट लढत पाहिली, ज्यामध्ये दत्तात्रय भरणे या दोन्ही निवडणुकीत विजयी झाले आणि याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी हर्षवर्धन पाटील सध्या जोरदार तयारीला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी इंदापूरची जागा प्रतिष्ठेची केली होती. वाटेल ते झालं तरी चालेल, पण इंदापूरची जागा ही राष्ट्रवादी सोडणार नाही, भले आघाडी नाही झाली तरी चालेल, असं पवार यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून बाहेर पडले आणि भाजपमध्ये दाखल झाले. पण गेल्या 5 वर्षात राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणावर बदललंय. अजित पवार त्यांच्या समर्थकांसह महायुतीमध्ये दाखल झालेत. या आमदारांमध्ये दत्तात्रय भरणे यांचाही समावेश आहे. त्यामुळे 5 वर्षांनी पुन्हा एकदा इंदापूरमध्ये पाटील विरुद्ध भरणे हे असे आमने-सामने येतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचं मनोमिलन झालं. देवेंद्र फडणवीसांसोबत जी चर्चा झाली त्या शब्दाची पूर्तता केली जाईल असं सांगत अजित पवार यांनी नरमाईची भूमिका घेतली व या जागेबाबतचा निर्णय फडणवीस घेणार असल्याचं स्पष्ट केलं. तर देवेंद्र फडणवीस यांनी इंदापुरात संवाद मेळावा घेत तुमच्या मनात जे आहे ते कृतीत उतरवलं जाईल असा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शब्द दिला. त्यामुळे भाजप ही जागा लढवणार अशी चर्चा इथे सुरू आहे. तर दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील या दोन्ही नेत्यांनी फडणवीस आणि पवार यांचा निर्णय अंतिम असल्याचं सांगितलंय. त्यांच्या या सावध भूमिकेमुळे इंदापूरची जागा कोण लढवणार याबाबतचा सस्पेन्स आणखी वाढलाय. तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे या विजयी झाल्या. त्यांना इंदापूर मतदारसंघातही चांगलं मताधिक्य मिळालं होतं. या विजयानंतर शरद पवार यांनी इंदापूरच्या शेतकऱ्यांशी बोलताना मला 4-6 महिन्यात सरकार बदलायचंय असं मोठं वक्तव्य केलं. महायुतीमधील तिढ्याकडे शरद पवारांचं लक्ष असणार यात शंकाच नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये देखील तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. या मतदारसंघाबाबत तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अजून जर तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन कंटेंटसाठी पाहत रहा माय महानगर लाईव्ह.